तो झाल्यावर कुठलाही हं. लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंडे सर, सचिव किशोर काकडे सर आणि उपस्थित सर्व ग्रंथालयप्रेमी आणि वाचक मंडळी, आज कुंडे सरांनी सूचना दिल्याप्रमाणे मी आता सध्या जे युद्ध सुरू आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिका हे तिघजण ज्या युद्धात सामील आहेत त्या युद्धावर बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. तर सुरुवातीला मी एक 50 ते 60 मिनटं या युद्धाबद्दल सगळी माहिती आधीची आणि आत्ताची अशा पद्धतीने देईन. नंतर मग जर तुम्हाला युद्धासंदर्भात कुठलेही प्रश्न किंवा शंका असेल तर त्या तुम्ही विचारू शकता. हे युद्ध सुरू होऊन जवळपास 40 दिवस व्हायला आले होते आणि बुधवारी युद्धविराम घोषित करण्यात आला. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी अशी घोषणा केली की 2 आठवड्यासाठी 14 दिवसांसाठी आपण हे युद्ध थांबवत आहोत. तर ही एका बाजूची घोषणा होती. दुसऱ्या बाजूनी इराणनीही त्याला दुजोरा दिला आणि इराणच्या सूत्रांनी असं सांगितलं की 14 दिवसांसाठी जी शस्त्रसंधी त्याचा प्रस्ताव जो आलेला आहे तो आपण स्वीकारलेला आहे. तिसरा जो युद्धातला पक्ष आहे तो इस्रायल, त्यांनी या बातमीला किंवा या माहितीला दुजोरा देताना असं म्हटलं की शस्त्रसंधीसाठी आम्ही सहमत आहोत, पण हिजबुल्लाह नावाची जी दहशतवादी संघटना आहे तिच्यावर आमचे हल्ले सुरूच राहतील. युद्धविरामाची ही घोषणा जेव्हा झाली त्यानंतर मग सगळीकडे चर्चांना धान आलेलं आपल्याला दिसतंय. तर चर्चा कशी प्रकारची होती की 40 दिवस युद्ध झालं, आता या युद्धात जिंकलं कोण, अशी चर्चा सर्व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं आणि इतर ठिकाणी आणि आता सोशल मीडियावर जे स्वयंभू पत्रकार आहेत त्यांच्यातही सुरू झाली. माझ्या मते म्हणाल तर या युद्धात तत्वतः कोणीही जिंकलेलं नाही आहे अजूनपर्यंत तरी. काय झालेलं आहे की युद्धात दोन्ही बाजूंची म्हणजे अमेरिका आणि इस्रायल युती जी होती तिची आणि विरोधी पक्ष जो इराण आहे त्याची अपरिमित अशी हानी त्यांना दिसून आली होती. आणि ही हानी टाळण्यासाठी कदाचित हे युद्ध थांबवण्याचा त्याची नुकसानी जी व्हायला ती बघून एक प्रकारचा अपरिहार्य असा निर्णय या दोघांनी घेतला असावा. दुसरी गोष्ट अशी की एकूण जगात जी परिस्थिती या युद्धामुळे निर्माण झाली होती, ज्या पद्धतीची तेल आणि नैसर्गिक वायूच्या टंचाईमुळे त्याचा साखळी परिणाम होऊन सर्व देशात सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या किमती ज्या पद्धतीने वाढत होत्या त्या देशांची या युद्धाबद्दल तक्रार सुरू होती आणि बरेच देश अमेरिकेकडेही तक्रार करत होते. कारण अमेरिकेने सुरुवातीला इराणवर हल्ला करून हे युद्ध सुरू केलं होतं. आणि होर्मुझच्या खाडीचं प्रकरण, होर्मुझची जी सामुद्री दुनिया आहे ते प्रकरण मी नंतर सांगणारच आहे. पण तिथून जी जहाज तेल आणि नैसर्गिक वायू निर्यात करतात आशिया आणि प्रामुख्याने आशियाला आणि काही प्रमाणात तिथूनच युरोप आणि इतर देशांनाही ते जातं.
तर ती बंद झाली होती या युद्धाच्या दरम्यान. पण या सगळ्या ज्या देशांचे जे आक्षेप आहेत आणि जे शिव्याशाप आहे त्याचा परिणाम म्हणून म्हणा हे युद्ध काही काळ आता 2 आठवडे तरी थांबलेलं आहे असं आपल्याला दिसत आहे. पण हे थांबलेलं आहे हे निश्चित आहे की डावपेचांचा भाग आहे हे सुद्धा अद्याप आपल्यासमोर स्पष्ट नाही आहे. त्याचं कारण असं आहे की असंही होऊ शकतंय की 14 दिवसांचा जो मधला त्यांना स्पेस मिळालेला आहे तो त्याचा वापर करून युद्धाची आणखी तयारी करून 14 दिवसानंतर इराणवर अमेरिका मोठ्या प्रमाणात आणि निर्णायक अशा पद्धतीचा हल्ला चढवण्याच्या शक्यताही नाकारता येत नाही. कारण ट्रम्प यांचं धोरण जे आहे ते कमालीचं बेभरोशाचं आहे. या युद्धाची सुरुवात 28 फेब्रुवारीला जेव्हा झाली तेव्हा परिस्थिती अशी होती, खरं म्हणजे युद्धाची परिस्थितीच नव्हती. ओमानमध्ये इराणचा जो अणु कार्यक्रम आहे त्याच्यावर वाटाघाटी सुरू होते. म्हणजे त्या कार्यक्रमामुळे इराणवर लादलेले जे निर्बंध आहेत ते कमी करायचे. अणुसाठा त्यांनी जर तो समृद्ध युरेनियमचा जर त्याच्याकडे अणुसाठा असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावायची या सगळ्या संदर्भात अमेरिकेचे प्रतिनिधी आणि इराणचे प्रतिनिधी यांची ओमानच्या मध्यस्थीने ओमानमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेची पहिली फेरी त्याच्या आधी जिनिवामध्ये झाली होती. म्हणजे जी तक्रार या युद्धात प्रामुख्याने अमेरिकेकडून पुढे केली जाते ते म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम आणि तो आण्विक क्षेपणास्त्र बनवण्याची भीती. त्या संदर्भात चर्चा एक फेरी संपली होती जिनिवामधली, दुसरी सुरू होती. आणि जेव्हा त्या चर्चेबाबत माहिती पुढे येत होती प्रसार माध्यमातून म्हणा किंवा सूत्रांकडून, तेव्हा एकूण असं दिसत होतं की त्या चर्चेचे जे संकेत आहेत ते सकारात्मक आहेत आणि कदाचित या चर्चेतून निष्पन्न काही चांगलं असं निष्पन्न होईल. आणि हा जो तणाव आहे दोन्ही देशातला म्हणजे इराणमधला आणि अमेरिकेतला या अणु कार्यक्रमाच्या इराणच्या अणु कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि इस्रायलचा सुद्धा जो आक्षेप आहे तो थांबेल असं वाटत होतं. आणि ही सकारात्मकता दोन्ही बाजूंनी व्यक्त केली होती. ओमानच्या ज्या मध्यस्थ आहेत त्यांनीही व्यक्त केली होती. अरागाची म्हणून जे परराष्ट्र मंत्री आहेत इराणचे त्यांनीही व्यक्त केली होती. वान्सनी व्यक्त केली होती, अमेरिकेचे परराष्ट्र सूत्रधार जे आहेत ते. पण अशी परिस्थिती असताना अचानक 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर हल्ला केला वाटाघाटी सुरू असतानाच. मग ही जर पार्श्वभूमी आपण बघितली तर एक वाटाघाटी सुरू असताना हल्ला झालेला आहे. म्हणजे आता दुसऱ्या वाटाघाटीसाठी हे इस्लामाबादमध्ये जेव्हा एकत्र येतील तेव्हा किंवा ही तात्कालिक जी शस्त्रसंधी आहे युद्धविराम आहे त्याच्यामध्येच पुन्हा हल्ला होणार नाही कशावर हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे हे युद्ध संपलेलं आहे आणि युद्धविराम झालेला आहे असं ताबडतोब मानायला काही कारण आहे असं दिसत नाही. आता हे जे युद्धासाठी पेटलेले तिन्ही पक्ष आहेत इराण, अमेरिका आणि इस्रायल, त्यांना त्यांच्या अशा प्रकारच्या टोकाच्या भूमिका होत्या की त्यातला कोणीही मागे हटायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत युद्धविरामापर्यंत किमान हे प्रकरण सगळं कोणामुळे आलं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कस्तान हे 3 जे देश आहेत ते मध्यस्थ युद्ध थांबवण्यासाठी किंवा युद्धविरामासाठी म्हणून आणि दोन्ही पक्षांना वाटाघाटीच्या मेजावर आणण्यासाठी
14 दिवसापासून प्रयत्न करत होते आणि पाकिस्ताननी मध्यस्थी शेवटी स्वीकारली. त्याची कारणं काय आहेत ती नंतर आपल्याला, कारण तो फार महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याबद्दल बरीच माहिती आपल्याला मिळालेली आहे. तरी पण तुम्हाला आवश्यक असेल तर ती देईन मी नंतर. पण हे तिघही मध्यस्थी करण्यात पुढे होते आणि शेवटी पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे इस्लामाबादमध्ये की आता उद्यापासूनच त्या वाटाघाटी होणार आहे युद्धविराम दरम्यानच्या. पण याच्यात मागचा खरा सूत्रधार, पडद्यामागचा जर कोण असेल तर तो चीन आहे. चीनने या वाटाघाटी घडवून आणण्यासाठी इराणवर दबाव आणलेला. आता तुम्ही म्हणाल की इराणवर चीन कसा दबाव आणू शकतो, तर आधी वाटाघाटी या होण्यासाठी आणि युद्धविराम होण्यासाठी चीनची जी भूमिका आहे ती स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे त्यात काय आता गोलगस्त्यात किंवा गूढ असं राहिलेलं नाही. वांग ची नावाचे जे त्यांचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी असं स्पष्ट केलं की मी किमान 26 वेळा मागच्या कालावधीत हे जे सगळे देश आहेत, म्हणजे इस्रायल आहे, इराण आहे, रशिया आहे, अमेरिका आहे आणि जे आखाती देश आहेत इतर सौदी अरेबिया, कतार, कुवेत, इराक वगैरे जे आहेत, इजिप्त, हे सगळ्या देशांशी मी संपर्क साधून होतो आणि सगळ्यांची संपर्क साधल्यानंतर सगळ्यांच्या समन्वयाने आपण शस्त्रसंधीला सामोरे जात आहोत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ट्रम्प जे आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्टीकरण स्वीकारलं आणि त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं की होय बरोबर आहे, चीन पाठीमागचा सूत्रधार आहे आणि त्याची मध्यस्थी आहे. आता चीनचं या सगळ्या घडामोडीत स्वारस्य काय असा जर तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर त्याचं उत्तर हे आहे की इराणचा सगळ्यात मोठा व्यापारी आणि राजकीय भागीदार जो आहे तो चीन आहे. इराणमधून जे तेल निर्यात होत आहे त्याच्या अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तेलावरचा, त्या तेल निर्यातीतला 80% तेल हे चीन एकटा खरेदी करतो. म्हणजे चीनच्या एकूण तेल आयातीच्या ते 13% आहे, पण इराणच्या एकूण निर्यातीच्या 80% आहे आणि उर्वरित मग भारत आणि इतर देश घेतात. तर हे 13% आयातीच्या त्यांच्याकडून इराणकडून चीन आयात करतोय. परत इतर जे देश आहेत आखातातले, म्हणजे ते युद्ध परिस्थितीत सापडलेले आहेत, उदाहरणार्थ सौदी अरेबिया म्हणा किंवा कतार म्हणा, जॉर्डन म्हणा, अबुधाबी म्हणा, हे सगळे जे इतर देश आहेत, संयुक्त अरब अमिराती किंवा ओमान म्हणा, या सगळ्या देशांकडनं चीन तेल खरेदी करतोय. इतकंच नव्हे तर मध्ये जेव्हा सौदी अरेबिया आणि इराणमध्ये तणाव वाढला होता त्यावेळेला चीनच्या मध्यस्थीने तो तणाव निवळला आणि दोघांचे संबंध चांगले राहिले होते असं आपल्याला दिसतंय. म्हणजे हा एक भाग झाला. चीनच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने इराण दुसऱ्या बाजूने महत्वाचा आहे. अमेरिकेची व्यापारी स्पर्धा आहे ती आपल्याला माहिती आहे की ती थेट चीनशी आहे सध्या. आणि अमेरिका, नाटो देश, त्याचे युरोपियन मित्र आणि आखाती मित्र, हा जो एक ध्रुव आहे स्पर्धेतला, त्याच्या विरोधातला ध्रुव, सेकंड ॲक्सिस ज्याला आपण म्हणतात किंवा सेकंड पोल, दुसरा ध्रुव कुठला असेल तर तो चीन, रशिया, उत्तर कोरिया, किम जोंग यांचा, आणि इराण, क्युबा, काही लॅटिन अमेरिकन देश आहेत, काही आफ्रिकन देश आहेत. तर मध्य पूर्वेतला महत्वपूर्ण आपला दुसऱ्या ध्रुवातला साथीदार असं इराणचं महत्व चीनच्या लेखी आहे. आणि इतर देश जे आहेत तेल उत्पादक देश, त्या सगळ्या देशात अमेरिकेचे लष्करी तळ आहेत
आणि अमेरिकेचं लष्करी संरक्षण त्यांच्या तेल आणि नैसर्गिक वायू व्यापाराला आहे. एकच इराण हा असा देश आहे मोठा की जो अमेरिकेच्या विरोधात आहे आणि तो चीनच्या बाजूने आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतला चीनचा हस्तक कोण असा जर तुम्ही विचार केला तर तो इराण आहे. अशा परिस्थितीत जर इराणवर हल्ला झाला आणि इराण नामशेष झाला पूर्ण, तर हा हल्ला होताना अमेरिकेला थेट अंगावर घ्यायची तयारी चीनची सध्या नाही. कारण चीन स्वतःचे व्यापार वृद्धी करून अमेरिकेशी स्पर्धा करायला उत्सुक आहे, युद्ध करायला नाही. त्यामुळे थेट हल्ला न करता जर एक प्रकारचं शीतयुद्ध किंवा गुप्त युद्ध अमेरिकेविरुद्ध खेळायचं असेल तर मध्य पूर्वेत तो खेळू देणारा मोहरा कोण असेल तर तो इराण आहे. तर असं हे इराणचं जे महत्व आहे ते महत्व समजा उद्या या वाटाघाटी उद्यापासून होणाऱ्या त्या घडल्या आणि जी अमेरिकेची एकदम अशी पाशविक शस्त्र क्षमता आहे त्या जोरावर आणि इस्रायलच्या साथीने त्यांनी इराणची राजवट कोसळली, इराण उद्ध्वस्त केला. ट्रम्प यांनी इशारा दिलेलाच आहे, मी एक संस्कृती एक सिव्हिलायझेशन उद्ध्वस्त करेन. त्यांनी असंही सांगितलं की युद्धाचा जो अंतिम इशारा देताना त्याने असं सांगितलं होतं की जर युद्ध इराणकडनं थांबलं नाही तर इराणमधले पूल, रस्ते, जी काही संसाधनं आहेत, पायाभूत सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मी उद्ध्वस्त करेन आणि इराणला आश्मयुगात ढकलून देईन, अशा प्रकारची धमकी त्यांनी दिली होती. जर या वाटाघाटी फिसकटून जर असं घडलं आणि राजवट तिथली बदलली आणि अमेरिकेला अनुकूल राजवट जशी सिरिया हा दुसरा मित्र होता, आपण लक्षात घ्या. बशर अल असद नावाचे तिथे अध्यक्ष होते सिरियाचे. तेव्हा इराण आणि सिरिया हे चीन आणि रशियाचे मित्र होते, म्हणजे दुसऱ्या ध्रुवात त्याचा समावेश होता. पण सिरियामधली यादवी जी आहे त्याला अमेरिका कारणीभूत आहे आणि सिरियामधल्या यादवीत अमेरिकेचा पूर्ण सहभाग होता. बशर अल असाद यांची राजवट कोसळवली त्यांनी आणि तिथे आपल्याला अनुकूल अशी राजवट प्रस्थापित झालेली आहे. हा सिरिया इराणच्या बाजूलाच आहे. आता इराणचं जर तसं झालं तर चीनचं मध्य पूर्वेतलं जे सामरिक आणि आर्थिक प्रभुत्व आहे ते पूर्णपणे नष्ट होणार. मग चीन काय करणार? तर चीनकडनं असं होण्याची शक्यता आहे, तिथला प्रभाव नष्ट झाला आहे तर दक्षिण आशियातला आपला जो प्रभाव आहे तो मजबूत करण्यासाठी कदाचित बाजूचा तैवान जो आहे जो अमेरिकेच्या बाजूने आहे त्याच्यावर चीन हल्ला करून तो तैवान ताब्यात घेऊ शकतोय. कारण तैवानमधल्या जनतेतली एक 30 ते 40% जनता प्रो चीन आहे, चीनच्या बाजूने. पण अमेरिकेचं एकूण त्या तैवानमधलं वर्चस्व, त्याला असलेलं सहकार्य हे बघता ही हारागिरी करायला चीन सध्या तयार नाही. पण हे जर घडलं, इराणचा विध्वंस जर घडला तर युक्रेनवर रशियाने कसं आक्रमण केलं तसंच त्याच प्रकारचं आक्रमण चीन तैवानवर करतं. आणि हे आक्रमण जेव्हा होईल तेव्हा त्या आक्रमणाला विरोध करण्याची किंवा हा आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग आहे असं म्हणण्याची क्षमता, नैतिक क्षमता ही अमेरिकेकडे असणार नाही. कारण इराणच्या बाबतीत तुम्ही जे केलं तेच आम्ही इकडे केलं म्हणून हा स्टँड असणार चीनचा. परत तैवानकडे जाऊन युद्ध लढायचं हे अमेरिकेला जवळपास अशक्य आहे.
कारण इराणसारख्या छोट्या देशाने तिच्या नाकी दम आणलेला आहे अक्षरशः. म्हणजे अमेरिकेला कल्पनाही नव्हती की हे युद्ध इतकं लांबेल, पण ते तसं लांबत गेलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. आता अशा परिस्थितीत इराणवर सुद्धा चीननी हे सगळं जे प्रकरण आहे ते इथपर्यंत जाऊ नये म्हणून दबाव आणलेला दिसतोय. आणि इराणने जी माघार घेतली तो चीनचा दबाव स्वीकारूनच घेतलेली आहे. आणि त्यामुळे हा तात्कालिक जो युद्धविराम आहे तो साध्य झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर यात एक गमतीची गोष्ट अशी की आम्हाला सगळ्यांना असं वाटलं काय की आता युद्धविराम झाला, बरं झालं, कारण हे सगळं स्वयंपाकघरापर्यंत आलं होतं. गॅसच्या किमती वाढत होत्या, पेट्रोल पंपांवर रांगा लागत होत्या, याच्या खतांच्या किमती वाढत होत्या, इतर उत्पादनांच्याही किमती वाढत होत्या. एक प्रकारचा दिलासा मिळाला, पण तो दिलासाही तात्कालिक ठरला. कारण काय झालं की लेबनॉन नावाचा जो एक देश आहे तो इस्रायलच्या बाजूला असलेला देश आहे. आणि हा लेबनॉन आहे, त्याची लोकसंख्या साधारण 5 कोटीच्या आसपास आहे, थोडी जास्त असते. या 5 कोटीमध्ये अर्धे जे आहेत ते शिया आहेत आणि अर्धे सुन्नी आहेत. इराण हा शिया देश आहे हे आपल्याला माहिती आहे, एकमेव अरबस्थानातला. या अर्ध्या शियांचा जो प्रभाव आहे तो समाजकारणावर आणि लेबनॉनच्या राजकारणावर इतकंच नव्हे तर इस्रायलच्या कुठल्याही लेबनॉनवरच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी हे शिया जमातीचे लोक पूर्वीपासून अग्रेसर राहिलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि या संघर्षात जन्मलेली एक दहशतवादी संघटना म्हणजे हिजबुल्ला. या हिजबुल्लाचं लेबनॉनच्या दक्षिण भागावर संपूर्ण वर्चस्व आहे. लेबनॉनवर त्या अर्थाने हिजबुल्लाची राजवट नाही आहे, पण हिजबुल्लाच्या ज्या दहशतवादी कारवाया आहेत आणि जे काही उपक्रम आहेत ते थांबवायला लेबनॉनची जी राजवट आहे ती असमर्थ आहे. किंबहुना असंही आपल्याला म्हणता येईल की त्या राजवटीचा छुपा पाठिंबा या दहशतवाद्यांना आहे. काय झालं होतं 2023 मध्ये जेव्हा हमास नावाची जी पॅलेस्टाईनमधली संघटना आहे दहशतवादी हिजबुल्लासारखी, ती पॅलेस्टाईनमध्ये आहे, सगळे आजूबाजूला असलेले ते खेळाडू आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर त्या हमासनी इस्रायलवर हल्ला केला आणि हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर लागोलाग ही हिजबुल्ला जी आहे ती लेबनॉनमधून या हल्ल्यात सहभागी झाली होती. आणि तेव्हापासून लेबनॉनवर हल्ला करायचा इस्रायलने थांबवलेला नाही. आता या 40 दिवसांच्या युद्धात लेबनॉनमध्ये जवळपास 30,000 रॉयटर्सच्या संस्थेच्या आकडेवारीनुसार अधिकृतरित्या लोक मारले गेलेले आहेत. इराणमध्ये किती मारले गेले आणि इस्रायलमध्ये याची आकडेवारी निश्चित नाही. युद्ध काळात खरी आकडेवारी कोणीच देत नाही, ती नंतर पुढे येते पुढे कधीतरी. पण लेबनॉनमध्ये आलेले आहे 30,000 लोक मारले गेलेले आहेत. इतकंच नंतर बुधवारपासून जे हल्ले झाले त्यात साधारण 300 ते 400 लेबनॉनमध्ये लोक मारले गेलेले आहेत असं आपल्याला दिसत आहे. ही सगळी परिस्थिती बघता आणि त्यात मजा काय झाली की तथाकथित जो मध्यस्थ आहे पाकिस्तान यांनी या युद्धविरामाचा एकूण कार्यक्रम किंवा जाहीरनामा जो आहे तो जाहीर करताना सांगितलं की या युद्धविरामासाठी ज्या वाटाघाटी होतील संपूर्ण युद्धविरामासाठी त्यात लेबनॉन सहभागी असेल असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं. पण इस्रायलने म्हटलं की हे खोटं आहे, हा लेबनॉन हा वाटाघाटीचा घटक कधीच नव्हता. त्याचा इस्रायलने इन्कार केला आणि अमेरिकेने इन्कार केला. आणि अशी म्हणजे त्याच्यावर बॉम्बार्डिंग जी आहे सतत ती सुरू राहिली. आत्ता काय झालं, मगाशी मी येताना परत ताज्या बातम्या जरा बघितल्या तर
अमेरिकेच्या नेत्याने हे जे पंतप्रधान आहेत त्यांच्यावर दबाव आणल्यामुळे लेबनॉनवरचे जे हल्ले आहेत ते कमी कमी होत थोडे थांबलेले आहेत असं आपल्याला दिसतंय. जे वादळापूर्वीची शांतता सुद्धा म्हणता येईल, पण याच्यामुळे वाटाघाटींचा जो एक मार्ग आहे तो सुकर झाला आहे असं आपण म्हणू शकतो. तर या वाटाघाटी ज्या होणार आहेत त्याच्या अटी काय आहेत, या अटींची जर आपण माहिती घेतली तर तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा सहज समजू शकते की शांतता किती शक्य आहे. इराणकडून ज्या अटी आहेत त्या मी तुम्हाला महत्वाच्या अटी तितक्या सांगतो, कारण त्याच्या 10 अटी आहेत. इराणने असं म्हटलेलं आहे की आमच्यावर अमेरिकेकडनं आम्हाला पुन्हा कधीही युद्ध करणार नाही अशी मूलभूत हमी हवी आहे. हे पहिलं कलम आहे. दुसरं कलम जे आहे ते असं आहे की आमच्या कथित अणुकार्यक्रमासाठी आमच्यावर जे लष्करी आणि व्यापारी निर्बंध तुम्ही लादले होते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने आणि युनोने सुद्धा आणि अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी ते ताबडतोब हटवण्यात यावे. तिसरी महत्वाची जी अट आहे ती होर्मुझ संदर्भातली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की होर्मुझवरचं जे आमचं नियंत्रण आहे ते तुम्ही मान्य करा. इतकंच नव्हे तर तुमच्या हल्ल्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेच्या आमचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, जे वित्त हानी झालेली आहे, त्याची नुकसान भरपाई म्हणून होर्मुझ जलपरिसरातून वाहतूक करणारी जी जहाजं आहेत आयात निर्यातीच्या संदर्भात, त्या जहाजांवर शुल्क आकारण्याची परवानगी आम्हाला द्यावी, जेणेकरून युद्धात ती थोडी थोडकी पूर्ण होणारी नुकसान भरपाई आम्ही करून घेऊ शकू. ही एक मागणी आहे. आणखी एक मागणी आहे की निर्बंधादरम्यान आमची जी गोठवलेली मालमत्ता होती ती सगळी जी मालमत्ता जी आहे त्याच्यावरचे निर्बंध शिथिल करून ती पुन्हा आमच्या ताब्यात द्यावी. आणखी एक आक्षेपार्ह अमेरिकेला वाटणारी अशी मागणी आहे. तर इराणचं म्हणणं असं आहे की तुमचे अरबस्थानातले जे सगळे तळ आहेत, सौदी अरेबिया, कतार, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती, ओमान, तिथे हल्ले केले होते इराण, ते सगळे तळ, त्या तळांवरचं लष्कर तुम्ही संपूर्ण युद्धविरामाची अट म्हणून तिथून हलवा लागला. आता विचार करा. आता अमेरिकेच्या अटी सांगतो काय. अमेरिकेची पहिली अट आहे की आता 14 दिवसाचा युद्धविराम आहे. हा युद्धविराम आम्ही 30 दिवसासाठी पुढे न्यावा आणि त्या 30 दिवसाच्या अवधीत इराणने आपल्या अणुकार्यक्रमासाठी ज्या अणुभट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या पूर्ण त्यांचा नायनाट करून त्या संपून टाकाव्या. दुसरी अट ही आहे की आण्विक क्षेपणास्त्रांसाठी तुम्ही जे युरेनियम समृद्ध केलेलं आहे, समृद्ध युरेनियमचे जे तुमच्याकडे साठे आहेत ते साठे संपूर्णपणे ही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा समिती संस्था जी आहे त्याच्या हवाली करावी. तिसरी महत्वाची अट हिजबुल्ला आणि हमास यांच्या बाबतीत आहे. इराणने आपला सशस्त्र पाठिंबा आणि नैतिक पाठिंबा हिजबुल्ला आणि हमासला देणं ताबडतोब थांबवावं. असं जर झालं तर आम्ही प्रतिक्रियात्मक कारवाई तुमच्यावर करू. हे त्यांनी लिखित द्यायला पाहिजे की यांना आम्ही मदत करणार नाही. ही एक महत्त्वपूर्ण अट आहे. आणि अमेरिकेच्या बाजूने मग अशा बऱ्याच
अटी इराणवर घालण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, तुमची जी क्षेपणास्त्र आहे ती बऱ्यापैकी लांब पल्ल्याची आहे, तर याच्या पुढे ती नष्ट करून कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र करण्याची मुभा मी तुम्हाला देतो. याचबरोबर एकूण जे शस्त्रविषयक तंत्रज्ञान आहे आणि त्याची निर्मिती आहे त्याच्यावर सुद्धा निर्बंध आणण्याचा अमेरिकेचा विचार आहे असं आपल्याला दिसतंय. तर ह्या दोन्ही बाजूच्या अटी इतक्या परस्पर विरोधी आहेत की यातून एकमत होणं आणि पुढे युद्धविराम होऊन संपूर्ण युद्धविरामापर्यंत हे सगळे पक्ष जाणं जवळपास अशक्यप्राय आहे असं आता तरी वाटतंय. यात एक ट्रम्प महाशयांची चलाखी आहे ती तुम्हाला सांगतो. काय झालं होतं की हा जो मुद्दा सातत्याने या युद्धासाठी प्रमुख आणि महत्वाचा किंवा एकमेव सुद्धा म्हटलं तरी चालेल, इराणचा अणु कार्यक्रम, इराण अण्वस्त्रांची निर्मिती करणार आणि हे धोकादायक आहे अशा देशाच्या हातात अण्वस्त्र जाणार. तर त्या अणु कार्यक्रमासंदर्भात बराक ओबामांची जेव्हा राजवट होती, डेमोक्रॅटिक पक्षाचे आपल्याला माहिती आहे माजी राष्ट्राध्यक्ष, तर या बराक ओबामांच्या कारकिर्दीत बराक ओबामांनी एक चांगली कामगिरी शांततेच्या दृष्टीने मध्यपूर्वेत अशी केली होती की त्यांनी अमेरिका आणि इराण या दोघांमध्ये अणुकरार घडवून आणला होता. आणि हा करार घडवताना आपण जी अणुनिर्मिती करतो ती फक्त नागरी कारणासाठी म्हणजे अणु ऊर्जेसाठी, विजेसाठी आहे आणि शस्त्रास्त्रांसाठी किंवा विध्वंसासाठी नाही आहे, हे इराणला स्पष्ट करायचं होतं. यानुसार ही जागतिक अणुऊर्जा समिती जी आहे त्या समितीने नियमितपणे हे अणुप्रकल्प जे इराणचे आहेत त्याची तपासणी करणं आणि त्याचा अहवाल देणं किंवा प्रकाशित करणं हे आवश्यक होतं. तर हा करार झाल्यापासूनचे जे अहवाल आहेत त्यात जागतिक अणुऊर्जा समितीचा किंवा जागतिक अणु समितीचा कुठलाही आक्षेप इराणवर नाही आहे की त्यांची युरेनियम समृद्धी जी आहे ती धोकादायक वळणाच्या पलीकडे पोहोचले. काही सूचना जरूर दिल्या त्यांनी इराणला, हे आता जरा कमी करा असं, पण आक्षेपार्ह आणि संशयास्पद असं त्या अणु कार्यक्रमात काही आढळलेलं नाही. पण 2018 साली ट्रम्प जेव्हा आपल्या मुदतीत पहिल्या टर्ममध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी आले आणि डेमोक्रॅटिक पक्षाची राजवट तिथनं गेली आणि रिपब्लिकनची आली, त्यावेळेला एक आश्चर्यकारक घटना अनपेक्षितपणे अशी घडली की त्यांनी कुठलाही विचार न करता हा जो अणुकरार आहे हा गुंडाळला आणि त्यांनी सांगितलं की हा अणुकराराचं पालन इराणकडनं होणं शक्यच नाही, तो करत नाही आहे, त्याचा कार्यक्रम संशयास्पद आहे म्हणून, आणि इराणवर त्यांनी निर्बंध लादून टाकले. आणि आता त्याच अणुकरारासाठी परत आणि वाटाघाटी ते करत होते जिनिव्हा आणि ओमानमध्ये. आत्ताच्या कार्यक्रम पत्रिकेवर युद्धविरामाचा तोच अणुकरार परत आहे. याला काय म्हणायचं? तर ही अशा पद्धतीची एक मनमानी कारभार ट्रम्प यांच्याकडनं सुरू आहे. आणि अशा पद्धतीचे लोक जेव्हा जबाबदार देशाच्या अध्यक्षपदी येतात तेव्हा त्या देशाचं, त्यांचं स्वतःचं आणि जगाचंही भवितव्य काही खरं असत नाही. तर आणखी एक सगळ्यांना आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कुंटे सरांनी सांगितल्याप्रमाणे होर्मुझची जी सामुद्रिक ध्वनी आहे आणि तिथे या युद्धादरम्यान जी गडबड झाली त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सामुद्रिक ध्वनी म्हणजे साधारणपणे असं म्हणतात की जो एक तुलनेत चिंचोळा असा जलभार
दोन्ही बाजूला जमीन विभागात मधून प्रवाहित झालेला आहे असा जो जलभाग जो आहे त्याला आपण सामुद्रधुनी म्हणतो. तर ही होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारी आहे. सहसा सामुद्रधुनी याची दुसरी व्याख्या अशी होते की समुद्र महासागराला जिथे जुळतोय त्याला आपण सामुद्रधुनी म्हटलं जाते. तर ही सामुद्रधुनी पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारी आहे आणि जो मधला भाग जो आहे तो होर्मुझचा भाग आहे. होर्मुझ म्हणजे खजूर फारसी भाषेत खजुराचा अपभ्रंश होऊन त्याचं ते होर्मुझ झालेलं आहे. तर ही होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती साधारण 163 किलोमीटर लांबीची आहे. दिसते तर ती 163 किलोमीटर लांबी आहे तिची. आणि जे हा पर्शियन समुद्र तिकडे आहे, तिकडे ओमानचा समुद्र आहे. इथून ती ओमानच्या समुद्रातून ती पुढे अरबी समुद्राला आणि तिथून पुढे हिंदी महासागराला असं ते सगळं आहे. तर इथे गंमत अशी आहे की 163 किलोमीटर लांबी आहे याची इथून इथपर्यंत अशी. आणि रुंदी जी आहे ती साधारण 93 किलोमीटर इतकी आहे. काही ठिकाणी जो चिंचोळा भाग आहे तिथे ती फक्त 40 किलोमीटर झालेली आहे. आणि फक्त 2 जहाज 9 किलोमीटरच्या अंतराने एक जहाज जायला आणि 9 किलोमीटरच्या अंतराने एक जहाज यायला एवढाच तो 40 किलोमीटरमध्ये मार्ग शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे आपण मध्ये ते गडरस असतात आणि दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाते की तसं ते एकूण परिस्थिती तिथे झालेली आपल्याला दिसते. हा जो अशा प्रकारचा जो नैसर्गिक सामुद्री भाग असतोय होर्मुझच्या सामुद्रधुनीसारखा तो त्याच्या जवळपास असलेल्या कुठल्याही देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंतिक सामरिक आणि लष्करी महत्वाचा भाग असतो. आणि तुम्ही जर बघाल तर उत्तरेकडे जो मोठाच्या मोठा संपूर्ण हा भूभाग जो आहे तो तिथे एकच देश आहे इराण. आणि दक्षिणेकडे जर तुम्ही बघाल तर ओमान आहे, नंतर इथे आपल्याला दुबई दिसतंय, त्यानंतर इथे सौदी अरेबिया आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ हे जवळ आहेत लागून दोन्ही. ओमान आणि युनायटेड अरब अमिरात अगदी त्या सामुद्रधुनीला लागून आहेत. याची अंतर अरब अमिरातीची आहे, ही ओमानची अशी घेतली आहे. तर हे बाकीचे जे सगळे म्हणजे इराण वगळता जे सगळे आखाती देश आहेत ते सगळे जे आहेत म्हणजे कतार असेल, सौदी अरेबिया असेल, बहारीन असेल, इराक तर त्या बाजूला आहे, जॉर्डन असेल, हे सगळे देश आहेत, इतर जे 6-7 देश आहेत ते सगळे या बाजूला आहेत, दक्षिणेकडे आहेत. आणि त्यामुळे काय होतंय की जास्त भूप्रदेश आपला असल्यामुळे त्या सामुद्रधुनीच्या सानिध्यातला जवळचा जमिनीचा भाग त्यावर नियंत्रण ठेवण्यास इराणला जी अनुकूलता आहे ती इतर विभाजित झालेल्या देशांना नाही आहे. त्यामुळे इराणचं त्याच्यावर वर्चस्व आहे हे स्पष्ट आहे. आता याचं महत्व असं की या सामुद्रधुनीतून आखाती देशातून जवळपास जगाच्या गरजेच्या 20% नैसर्गिक वायू दररोज तिथून पाठवला जातो. 25% तेल त्याच भागातून पाठवलं जातं. दररोज
कोटी बॅरल्स तेल जहाजातून तिकडनं निर्यात होते. आशियाई जे देश आहेत सगळे ज्यांच्या अर्थव्यवस्था आखाती तेलांवर अवलंबून आहे, त्या देशांची 80% जवळपास तेलाची जी गरज आहे ती होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल बाहेर आल्याशिवाय ओमानच्या समुद्रात येऊन तिथे अरबी आणि तिथून हिंदी महासागरात गेल्याशिवाय ती भागत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे होर्मुझवर जेव्हा इराणने नियंत्रण आपलं आणलं त्यावेळेला मोठे आयातदार देश आखाती तेलाचे जपान, चीन स्वतः, मगाशी मी चीनची माहिती सांगितली, भारत, व्हिएतनाम, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया हे सगळे आशियाई देश तेल टंचाईने ग्रस्त झाले किंवा संभाव्य तेल आणि नैसर्गिक वायूच्या टंचाईने ग्रस्त झाले. त्यांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा विपरीत परिणाम या होर्मुझच्या नाकेबंदीमुळे झाला. सुदैवाने जुनी मैत्री असल्यामुळे भारताची काही जहाजं इराणने जाऊ दिली, त्यामुळे आपल्याला तितका तुटवडा जाणवला नाही जितका तो म्यानमारला जाणवला, श्रीलंकेला जाणवला, बांगलादेश आणि पाकिस्तानला जाणवला, नेपाळला सुद्धा. तर असं हे अतिशय संवेदनशील केंद्र आहे. असंही म्हणतात की हा जो भाग आहे सामुद्रधुनीचा, त्यात जलसुरुंग स्फोटक इराणने पेरलेली आहे. तिथून जहाज गेलं की त्याचा स्फोट होणार आणि ती उडून जाणार. 2-4 जहाजांना त्याने आगीत लावल्यावर आता या सगळ्या ज्या वाटाघाटी आहेत त्या कलमात पहिलं कलम हे आहे की होर्मुझची समुद्रधुनीमधलं जी वाहतूक होते ती तातडीने तुम्ही होऊ द्यावी. आता युद्धविरामाचा जो 14 दिवसांचा काळ आहे तिथून सुरुवात आहे, तिथून वाहतुकीला सुरुवात होणार असं दिसतंय. तर असं हे याचं महत्त्व आहे. हे सगळे आयाम आपण लक्षात घेतले. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा शिल्लक राहतोय की मुळात अमेरिकेने हे युद्ध का सुरू केलं, सगळ्या जगाला संकटात टाकणार. तर त्यात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे अमेरिका तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला देश आहे. अमेरिकेला अटलांटिक महासागरात आणि इतर जो त्याचा भाग आहे तिथे मोठे तेलाचे साठे सापडलेले आहेत आणि त्या कॅनडा पण त्याची परिपूर्ती करत आहे. त्यामुळे जवळपास आणि इतर जे तैल घटक आहेत त्यांची इथेनॉल आणि इतर जे आहे सेल ऑइल त्याला म्हणतात, त्याची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात अमेरिका करत आहे. त्यामुळे आखाती तेलावर अवलंबून असलेला अमेरिका देश नाही. पण त्याचा व्यापारी भागीदार चीन जो आहे तो आखाती तेलांवर अवलंबून आहे. मग चीनशी स्पर्धा करताना, व्यापारी स्पर्धा करताना, राजनैतिक स्पर्धा करताना चीनला नमवायचं असेल तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पुरवठादार जो देश आहे तो इराणला आपण नमवायला पाहिजे. हे ट्रम्प यांच्या डोक्यात होतं आणि यामागे त्यांचं, आपण तर ट्रम्प यांना मूर्ख म्हणतो पण तसे ते म्हणजे बऱ्यापैकी मूर्ख नाही आहे. त्यांना एक असं दिसतंय की हे सगळे बाकीचे जे तेल निर्यात करणारे जे देश आहेत तिथे त्यांनी व्यवस्थित आपलं राजनैतिक कौशल्य वापरून त्या सगळ्या देशांशी चांगले संबंध जोडलेले आहेत आणि त्यांच्या तेल व्यापाराला आणि इतर कुठल्याही आक्रमणाला त्यांना मदत म्हणून या सगळ्या देशात लष्करी तळी त्यांनी उभं केलेले आहे. या सगळ्या भागात इराण हा एकमेव देश जो होता तो त्यांचा शत्रू होता. इराणवर जर आपण हुकूमत किंवा आपण प्रभुत्व मिळवलं तर संपूर्ण मध्य पूर्वेतलं तेल आणि खनिज आपलं आणि जागतिक व्यापार आपला आणि मग चीन नामोहरम झाला.
असे एक गृहीतक जे आहे ते इराणवरील हल्ल्याच्या मागे असू शकते असं आपल्याला म्हणता येईल. जे व्यापारी स्पर्धेत तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारावर वर्चस्व स्थापन करणं हा एक राजनैतिक कौशल्याचा जो भाग आहे तो इथे प्रत्यक्षात आलेला आपल्याला दिसतोय. दुसरी एक नाजूक गोष्ट अशी की एप्स्टीन फाईल नावाचं जेफ्री एप्स्टीन फाईल नावाचं जेफ्री एप्स्टीन हा जीव होता हे लक्षात घ्या. आणि त्याचे इस्रायलशी फार घनिष्ठ संबंध होते. तर हे प्रकरण काय मी संपूर्ण सांगणार नाही. तर हे लांछनास्पद जे प्रकरण होतं लैंगिक गुन्ह्यांचं त्यात अनेक बड्या भेंडांची नावं आली होती. आणि एकेकाळी या जेफ्री एप्स्टीनची अध्यक्ष बनायच्या पूर्वीपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. आता जो माणूस जेफ्री एप्स्टीन ज्याच्यावर 1000 महिलांनी अमेरिकेत लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल केले जवळपास सामूहिकपणे किंवा वैयक्तिकपणे, त्या जेफ्री एप्स्टीनशी डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध होते. याचा अर्थ काय घ्यायचा? काही असं गूढ असेल की जे फाईलमध्ये दडलेलं असेल आणि ते इस्रायलकडेही असू शकतं. आणि ते इस्रायलने उघड केल्याची धमकी जर दिली असेल ट्रम्प यांना, तर इस्रायलच्या बाजूने इराणच्या विरोधात त्या पारंपरिक शत्रुत्वामध्ये इस्रायलची पाठराखण करणं सुद्धा त्यांना ब्लॅकमेलिंगने क्रमप्राप्त ठरलं असेल. आणखी एक युद्ध होण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की हे युद्ध होण्यापूर्वी एक व्यापार युद्ध झालं होतं. म्हणजे असं झालं होतं की ट्रम्पने आपल्याकडे जी आयात येते सगळ्या जागतिक देशांकडून, त्या सगळ्या देशांवर वरचढ अशा पद्धतीचं किंवा वरकड अशा पद्धतीचं एक आयात शुल्क लागू केलं होतं. आणि अनेक देशांच्या तक्रारी होत्या. हा आंतरराष्ट्रीय व्यापार करारांचा भंग आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रांनी तक्रार दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तक्रार दाखल केली होती. नंतर वर्ल्ड बँक, जागतिक बँकेनेही आक्षेप नोंदवला होता. अमेरिकेवरही या आयात शुल्काचा इतर देशांवर झाला तसा परिणाम होत होता. तर अमेरिकेतले काही लोक त्याच्यामुळे न्यायालयात गेले, याचिका घेतली की हे बरोबर नाही आहे अमेरिकेच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने. सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचा एक निर्णय दिला हे युद्ध व्हायच्या आधी. त्यांनी असं म्हटलं की हे जे वाढीव आयात शुल्काचं ट्रम्प यांचं धोरण आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापार निधी कुठेही बसत नाही आणि ते रद्द करण्याची सूचना त्यांनी दिली. हे एप्स्टीन फाईल, हे शुल्काचं शुल्ककाश, याच्यामुळे ट्रम्प महाशयांची लोकप्रियता एकदम खाली आली आणि ती आकडेवारी पण प्रसिद्ध व्हायला लागली. मग अशा परिस्थितीत काय करायचं? तर इराण बरोबर युद्ध केल्याशिवाय दुसरा मार्गच नाही, जेणेकरून परत जनता आपल्या पाठीशी उभी. अर्थात तसं झालं नाही, कारण ट्रम्प यांच्या विरुद्ध 90 लाख लोकांचे मोर्चे निघाले. सगळ्या ते म्हणजे जागरूक अमेरिकन देश ज्याला म्हणतो आपण, नागरिक, ते प्रत्यंतर आपल्याला या निमित्ताने घडतात. तर हा एकूण ट्रम्प यांचा वैयक्तिक आणि एकूण राजनैतिक जागतिक राजकारणाच्या दृष्टीने हेतू होता. ट्रम्प यांचा हा हेतू होता तर नेतान्याहू या युद्धात का सामील झाले हे पण धरावं लागलं. 3 पार्टीज आहेत, कोणालाही सोडायचं नाही. तिघांचे काय त्यांच्या काय वैयक्तिक समस्या होत्या तेही आपण बघायला. तर नेतान्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय सुरक्षा न्यायालयात त्यांनी गाझा पट्टीत जो नरसंहार अरबांचा घडवला, जवळपास 70,000हून अधिक लोक मारले गेले. त्यात लहान मुलं, बायका, वयोवृद्ध
हे कोण आहेत त्याचा अनुमान त्यांनी केला नाही आणि सरसकट जे हत्याकांड नसाकांड करून टाकली. त्यामुळे ते आणि इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री या दोघांवरही आंतरराष्ट्रीय सुरक्षा न्यायालयाने अटक वॉरंट बजावलेला 2023 पासून आणि तो एक मोठा ससेमिरा त्यांच्या मागे आहे. दुसरं असं की इस्रायलच्या न्यायालयात बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर खटले सुरू आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्यांच्यावर, निवडणुकीत रिगिंग म्हणजे हेराफेरी केल्याचे आरोप झाले, लाचलुचपत खाल्ल्याचे आरोप झाले आणि हे घरगुती जे प्रकरण आहे ते सुद्धा त्यांच्या अंगाशी येण्याची चिन्ह आहे. आणि या सगळ्यामुळे नेतान्याहू यांच्या विरोधात मोठे मोर्चे जे आहेत ते इस्रायलमध्ये निघत होते. ट्रम्प आल्यानंतर नेतान्याहू यांनी एक चलाखी अशी केली की ट्रम्प यांना भरीस पाडून, नेतान्याहू हे बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधान आहेत इस्रायलचे, तर इस्रायलचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्यावर असा दबाव आणला की हे जे लाचलुचपतीचं प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं इस्रायलच्या न्यायालयात, त्यातून माफी मागून माझी सुटका करावी असा दबाव येत होता. पण हे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांना लोकशाहीची थोडीफार चाड होती असं आपण म्हणूया, ते सहजासहजी तयार झाले नाही आणि ते तसे तयार होऊ नयेत म्हणून युरोपियन जे देश होते त्यांनी या राष्ट्राध्यक्षांवर दबाव आणला होता. मग या सगळ्या ह्याच्यातून सुटायचा मार्ग नेतान्याहूंना कुठला असणार? इराणशी युद्ध करायला पाहिजे, मग जनता आपल्या बाजूने येईल आणि हे सगळ्या प्रांगण जे आहे ते अंगात येणार नाही. तर आयातुल्ला खोमेनी युद्धाच्या सुरुवातीच्या दुसऱ्या दिवशी ज्यांची हत्या केली गेली त्यांचं काय? तर अजून थोडा वेळ आहे, 10-15 मिनिटं मी थोडा इतिहास सांगतो. हे इराण आणि इस्रायलचे जे संबंध आपल्याला दिसत आहेत गेल्या 40-50 वर्षांचे ते तसे आधी नव्हते. म्हणजे इस्रायल जेव्हा देश म्हणून अस्तित्वात आला अरबस्थानात 1949 साली, त्यावेळेला इराणचे जे प्रमुख होते अध्यक्ष शहा रजा पहलवी हे अमेरिकेच्या मदतीवर असलेलं व्यक्तिमत्व होतं. आणि इस्रायल जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा त्याच्या अस्तित्वाला इतर अरब देशांनी, सुन्नी अरब देशांनी जेव्हा विरोध केला तेव्हा शिया इराणने त्याला पाठिंबा दिला अधिकृत, बाबा हा देश आहे म्हणून. आणि शहा रजा पहलवी यांचा साधारण 1950 ते एक सिनियर आहेत आणि एक ज्युनियर आहेत. ज्युनियर बुश आणि सिनियर बुश कसं, तर त्यांचा 1950 ते 1977 पर्यंत जो कालखंड इराणमधला आपण बघितला तर इराण बऱ्यापैकी अमेरिकेच्या बाजूने होता, इस्रायलच्या बाजूने होते, अगदी सलोख्याचे संबंध होते, काहीच प्रश्न नव्हता. उलट इराणला अमेरिकेचा हस्तक म्हणून बाकी जे सुन्नी देश आहेत हे सौदी अरेबिया, नंतर कतार, जॉर्डन, ओमान वगैरे ते चिडवायचे त्यावेळेला, अशी परिस्थिती होती. पण 1977-78-79ला इराणमध्ये शहा राजा पहलवी यांच्या विरोधात एक मोठी लाट आली आणि देशात ज्या किमती महागाई भडकली होती आणि या राज्यकर्त्यांची जी खादी कुशादी आणि चैनी सुरू होती त्याच्या विरोधात लोकांचा मोठा उठाव झाला. आणि त्या उठावात खरं तर कम्युनिस्ट पक्ष, सोशलिस्ट, मोठ्या प्रमाणात महिला आणि कट्टर मुस्लिमवादी असे लोक सामील होते. दुर्दैवाने त्यांचा जो नेता होता तो आयातुल्ला खोमेनी नावाचा एक प्रभावी व्यक्तिमत्वाचा दिसायला आणि वक्तृत्वात असा प्रभावी नेता होता. खामेनी नाही, खोमेनी. आयातुल्ला ही पदवी आहे जो
त्या धर्मग्रंथांचं पारायण व्यवस्थितपणे करतोय तो पंडित म्हणजे आयातुल्ला. असे 100 आयातुल्ला तिथे इराणमध्ये आहेत आणि जवळपास 400 बाजूच्या इराकमध्ये आहे. तर आयातुल्ला हे नाव नव्हे, खोमेनी हे गावाचं नाव आहे, खामेनी हे पण गावाचं नाव आहे. तर या खोमेनींचा वर चष्मा तिथे झाला आणि त्यांनी बाकीचे जे सोशलिस्ट कम्युनिस्ट होते त्यांचं सरसकट हत्याकांड घडून आणलं. शहा रजा पहलवीला पळून लावलं आणि अमेरिकेच्या दूतावासाला पोलीस पकडलं आणि असं सगळं प्रकरण होऊन या धर्मक्रांतीमुळे तथाकथित जी रिलिजियस रिव्हॉल्युशन ऑफ इराण म्हणतात, तिथून अमेरिका आणि इराण यांचं वैमनस्य वाढत गेलं. बाजूचा तो कट्टर धर्मवादी शिया मुस्लिम आहे, तो ज्यू लोकांना कशी मान्यता देईल, इस्रायल बरोबर पण विरोधी गेले आणि हीच परंपरा जी आहे ती आता आयातुल्ला खामेनींनी चालवलेली आहे आपल्याला दिसते. तर हे आयातुल्ला खामेनी जे आहेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेला असं वाटलं की हे युद्ध मी त्यांच्याबद्दल सांगतो. या आयातुल्ला खामेनींबद्दल इराणमध्ये विशेषतः महिला वर्गात इराणचा मोठा आक्षेप आहे. कारण ते कट्टर धर्मवाद, रजा पहलवींचा काळ महिलांसाठी उत्तम काळ होता. ते पाश्चात्य शिक्षण, पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करायला सांगायचा. पण यांनी ते बुरखा आणि हिजाब असे निर्बंध, महिलांच्या सार्वजनिक ठिकाणी वावरण्यावर निर्बंध, त्यांच्या शिक्षणावर निर्बंध, त्यांच्या नोकरी आणि व्यवसायावर निर्बंध असं करून महिला वर्गाची जी काही मुस्काळदाबी किंवा गळचेपी केली त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात महिला इराणमधल्या या जे दिवंगत आयातुल्ला खामेनी आहेत त्यांच्या विरोधात होत्या. दुसऱ्या बाजूनी अमेरिकेने ट्रम्प यांच्या काळात पहिल्या मुदतीच्या काळात जे निर्बंध अणुकार्यक्रमाच्या निमित्ताने इराणवर लादले त्या निर्बंधाचा फटका म्हणून इराणची अर्थव्यवस्था कोसळत होती आणि सगळ्या वस्तूंच्या किमती वाढून महागाई प्रचंड वाढली होती, अगदी मोठ्या प्रमाणात. तर महिलांवरचा अन्याय, ही महागाई आणि टंचाई आणि तुम्ही युरोप आणि पाश्चात्य जगापासून अलिप्त असणार हे सगळं त्या इराणच्या बुद्धिमान जनतेला मान्य नव्हतं. त्यामुळे लाखो लोक मोर्चे घेऊन या आयातुल्ला खामेनी राजवटीच्या विरोधात रस्त्यावर आलेले होते. 2 महिन्यात जी आंदोलनं झाली साधारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये, त्या आंदोलनात 30,000 लोकांचा हत्याकांड आयातुल्ला खामेनींनी घडून आणलेला आहे. आंदोलकांचं म्हणजे आकडेवारी जास्त आहे. त्यांना पण युद्धाचे खुमखुमी, आता हे जर सगळं जर पेटाळलं आहे त्याच्यावर मार्ग कुठला, तर युद्ध करूया. तर हे 3 जे महापुरुष आहेत युद्धातले, त्या 3 महापुरुषांची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे. तर मी 7,000 आले 1-2 मिनिटात भारताची भूमिका सांगून हे व्याख्यान थांबवतो. आपल्याला असं दिसतंय की लोक प्रश्न करतात की भारताने पाकिस्तानसारखी मध्यस्थी का केली नाही, भारताची भूमिका काय. तर मला सांगायला बरं वाटतंय की भारताची भूमिका सगळ्या जगाच्या मनाने त्या युद्धाच्या संदर्भात अत्यंत चांगल्या स्वरूपाची एक समतोल अशा पद्धतीची भूमिका आहे. भारताचं म्हणणं असं, आणि ही भूमिका जी आहे भारताची अलिप्ततेची, ती नेहरूंनी सुरू केलेल्या, इंदिरा गांधींनी पुढे आणलेल्या अलिप्तवादी चळवळीचा जो भाग आहे त्याचा हा एक प्रकारचा आपल्याला म्हणायचं आवृत्ती आहे. तर भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात सुद्धा ही अलिप्तवादाची भूमिका सुरू केली. त्यांनी इराणशी चांगले संबंध आपले ठेवले. इराणचा संबंध खरं म्हणजे प्राचीन काळापासून आहे, ते मी काय सांगत बसत नाही. कारण जर तुम्ही सायरसपासून जर आणि त्याच्या आधीपासून जो पर्शियन इतिहास आहे इराणचा आणि त्याच्यानंतर त्यांची जी झरतृष्टाच्या तत्वज्ञानावर आधारित संस्कृती जो आहे, त्यांची जी संस्कृती जी आहे, त्यांच्या ज्या पूजा आणि विधी आहेत ते भारताचे बऱ्याच प्रमाणात साधर्म्य सांगणारे आहेत. तिथली फारसी भाषा सुद्धा आपली दरबारी भाषा होती अगदी शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत, आणि शिवाजी महाराजांनी हटून मराठी भाषेचा अवलंब केला. ही सगळ्या खाद्यपदार्थ, स्थापत्य, कला, व्यापार या सगळ्या बाबतीत आपण इस्रायलपेक्षा इराणच्या जवळचे आहोत.
तर इराणशीही चांगले संबंध ठेवले होते, इस्रायलशीही चांगले संबंध आणि शस्त्र आपण इस्रायलकडनं घेत होतो. एकच चूक झाली, इस्रायलनी जवळ फादरलँड असं म्हणायला नको होतं. फादरलँड ही कोण भारताची भारतच आहे, मातृभूमी पण भारत आहे, पितृभूमी पण भारत आहे. त्यामुळे दुसऱ्या देशाचे संदर्भ देण्याची आपल्याला गरज नाही आणि एवढ्या जवळ द्यायची पण गरज नाही. तर अशा पद्धतीचे आपण एक सलोख्याचे संबंध सगळ्यांशी ठेवले. त्याचा फायदा आपल्याला झाला की इराणने आपली जी जहाजं होती ती व्यवस्थित जाऊ दिली आणि इतर देशांनीही आपल्याला युद्ध थांबवण्यासाठी शांतीची मागणी करणारा एक मोठा लोकशाही प्रधान देश अशा दृष्टिकोनातून बघितलं, ते चांगलं झालं. तर ही एकूण अशी पार्श्वभूमी आहे आणि आता याच्या पुढे काय होईल हे सांगता येणार नाही, अशी एकूण नाजूक परिस्थिती आहे. जे काय होतंय ते आपण बघत बसायचं आणि नंतर आपण आपले तर्क बांधायचे. मी थोडीफार पार्श्वभूमी सांगितली. आता आपले कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, मी त्याची माझ्या आकलनाप्रमाणे उत्तर देतो. पाकिस्तान हा त्याच्या स्वातंत्र्यापासूनचा अमेरिकेचा साथीदार राहिलेला आहे. आपल्याला एक मोठा कालखंड स्वातंत्र्यानंतर बघायला मिळतोय, तो शीतयुद्धाचा कालखंड असं आपण म्हणू शकतो. ते रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध होतं. आपण अलिप्त होतो, पण व्यापारी दृष्टीने, लष्करी दृष्टीने आणि शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने आपली सगळी जी मदार होती ती रशियाकडे होती. आणि रशियाचा जो विरोधक आहे तो अमेरिका होता आणि अमेरिकेला त्यासाठी भारताचा विरोधक कोण हे शोधायची वेळ होती, तो पाकिस्तानात होता. आणखी एक महत्वाचं कारण आहे, इराणची सीमा पाकिस्तानला काही प्रमाणात लागून आहे. इराण आणि आखाती देश हा पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेचा भाग आहे. ही मध्य पूर्वेची पश्चिम आशियाची जिथे सीमा संपते आणि दक्षिण आशिया जिथे सुरू होतोय तिथे बरोबर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. आणि पाकिस्तानचा मध्य पूर्वेत काही गडबड झाली तर तळ म्हणून वापर करण्यासाठी अतिशय अनुकूल अशी भूराजकीय परिस्थिती पाकिस्तानमध्ये असणं अमेरिकेला आवश्यक होतं. म्हणूनच पाकिस्तानला आपल्या ताब्यात होणं, त्याला भरमसाठ कर्ज देणं, त्याला कुठल्याही आपत्तीकालीन प्रसंगात मदत करणं हे अमेरिकेने सुरू केलं. आणि पाकिस्तान काय मदत मिळाली मागितल्यानंतर तर त्याला काय हवंय, एकदम दरिद्री आणि कंगाल देश आहे. त्यामुळे आता जर अमेरिकेने म्हटलं की बाबा आता इराणच्या बाजूला आहे, उद्या इराणवर आक्रमण करायचं असेल तर पाकिस्तानचे विमानतळच कामी येणार. इराकच्या आक्रमणाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयींनी जॉर्ज बुश यांना सांगितलं होतं की आमचे विमानतळ तुम्हाला वापरता येणार नाही असं सांगितलेलं आहे. भारताने तेव्हा पण अलिप्तवादाची भूमिका कधीच सोडलेली नाही. विदेशी आक्रमणात आमचा काय सहभाग नाही तुम्ही सांगितलं, पण पाकिस्तानचे तर त्यांनी वापरले ना त्यावेळेला, तसंच त्याचा वापर होऊ शकतोय. त्यामुळे पाकिस्तान सरकार चांगला मध्यस्थ. अहो युरोपमध्ये जर्मनी आहे, फ्रान्स आहे, ब्रिटन आहे, चीन सारखा मातबर देश आहे, पाकिस्तान भारत आहे, पाकिस्तान कसं मध्यस्थ होऊ शकतो? स्टार्मरनी सांगितलंय इंग्लंडच्या स्टार्मरनी सांगितलं की रशिया आणि अमेरिका हे या दोन्ही देशांमुळं आमचा सगळा प्रॉब्लेम झाला आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी प्रॉब्लेममध्ये लोटलेलं आहे. रशिया आणि अमेरिका असं दोघांचंही नाव घेऊन सांगितलं. हे खरं आहे. खरं आहे याचं कारण असं की रशियाने ज्या पद्धतीचं आक्रमण केलेलं आहे युक्रेनवर, ते आक्रमण
तसं करायला नको. कारण अशा पद्धतीचं आक्रमण एखाद्या सार्वभौम म्हणजे तुम्ही व्हेनेझुएलावर जेव्हा आक्रमण केलं तेव्हा आम्ही मोर्चे काढतो, पण युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आम्ही निषेधच केला होता. कुठल्याही सार्वभौम आणि स्वतंत्र देशावर आक्रमण करणं हे चुकीचं आहे. आणि पण त्याचंही कारण आहे, तिथे हा युक्रेन हा एकेकाळी 1922 पासून 1917 मध्ये रशियन क्रांती झाली. युक्रेन सुरुवातीला रशियाचा भाग नव्हता, सोव्हिएत युनियनचा भाग नव्हता. सोव्हिएत युनियन ऑफ रशियाचा भाग नव्हता. 1922 साली तो सामील झाला आणि तिथून निरंतर साम्यवादी राजवटीचं पतन 1990 साली होईपर्यंत युक्रेन हे गव्हाचं पठार होतं आणि अनेक त्याच्यात अगदी समृद्ध असा खनिजे तिथे आहेत, दुर्मिळ खनिजे आहेत. तर तो रशियाचा भाग होता आणि अर्धी लोकसंख्या 50% जवळपास रशियन बोलणारी आहे तिथे. त्याला नाटोचा सदस्य करून घेणं, त्या युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र तळांची उभारणी करणं, अशा हालचाली सुरू झाल्या. मग रशियाला आपलं काय स्वरूप मजबूत दाखवायचं होतं ते त्यांनी दाखवलं. तरी हे आक्रमण चुकीचं आहे आणि स्टार्मर म्हणतात ते बरोबर आहे, कारण त्याच्यामुळे पूर्व युरोपमधील शांतता आहे आणि एकूणच सगळी शांतता धोक्यात आलेली आहे. एक मुद्दा सांगायचा राहिला, हे इराणच्या युद्धाच्या बाबतीत महासत्ता पण चुकलेल्या आहेत. चीनला कधीही असं वाटत नव्हतं की चीनचा एक कादव म्हणून इराण तिथे कार्यरत होता आणि चीनला कधीही चीनचं जे राजकारण आहे ते इराणच्या माध्यमातूनच होतं मध्यपूर्वेत. चीनला कधीही अशी कल्पना नव्हती की थेट अमेरिका याच्यावर हल्ला आहे. हा चीनचा गाफीलपणा. अमेरिका आणि इस्रायलला हे माहिती नव्हतं की हल्ला झाल्यानंतर त्याला 2 अनुभव त्याच्या पार्श्वभूमीच्या मागे आहेत. एक, इराकमध्ये त्यांनी सद्दाम हुसेनला ठार केलं, इराक पडला, ते आता जे काय चालू आहे ते चालू आहे, पण इराकमधला प्रतिकारच संपला सद्दाम हुसेन गेल्यानंतर. मादुरोला व्हेनेझुएलाच्या पकडून आणलं रातोरात, व्हेनेझुएला संपला, व्हेनेझुएलावर नियंत्रण आलं, इराक पडला. सिरिया बशराला असा कोसळला, सिरिया संपला. इराणमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होती. अयातुल्लाह अल खमेनीला मारलं की इराण संपला आणि 2-4 लष्करी प्रमुखांना. हे जे आकलन होतं ते चुकीचं ठरलं. त्यांच्याकडे शस्त्रसाठा किती आहे याच्याबद्दल ते अमेरिका आणि इस्रायलचं जे गणित होतं ते चुकलं. त्यांनी काय केलं की फार मोठी आणि विध्वंसक क्षेपणास्त्र वापरले नाही. या एकूण युद्धाचं जे तंत्र कौशल्य होतं त्यात त्यांनी छोटे ड्रोन्स आणि छोटे क्षेपणास्त्र त्यांचा भरमसाठ साठा केलेला आहे. काही शहरं आहेत क्षेपणास्त्राने ड्रोन्सची तळघरं असली लांबच्या लांब, आणि उत्तर कोरिया त्यांना देतोय, रशिया देतोय, चीनकडनं सप्लाय होतो. पूर्ण साठा आणि जयत तयारीत होता. त्याचा भडीमार करून या सगळ्यांना जेरीस आणल्यानंतर अमेरिकेच्या मित्र देशांना अमेरिकेला कळलं की याचा विध्वंस, आणि होर्मुझची खाडी बंद केली, होर्मुझची समुद्रधुनी बंद केली दुसरीकडे. याचे परिणाम काय होणार हे जसजसा प्रत्येक दिवस झालेला तसं जे दुष्परिणाम वाढत जातात. हे असं होईल हे आकलन करत होतं. हा एक महत्वाचा एक जागतिक राजकारणावर या युद्धाचा काय परिणाम होईल, म्हणजे जसं अमेरिकेची इतके दिवस झाकली मूठ होती ती आता उघडी पडली. अमेरिकेचा दबदबा जो वाटत होता संपूर्ण जगाला तो आता वाटेल असा होईल. या इराणनी ज्या पद्धतीनं अमेरिकेला तोडलं त्यामुळे. पण म्हणताय सर ते अगदी बरोबर आहे. एक तर जे तेल संपन्न देश आहेत, आखाती देश जे आहेत, ते आतापर्यंत अमेरिका आपला संरक्षणकर्ता आहे, रखवालदार आहे तेलांचा आणि आपलाही असं मानत होते. आणि इराण आणि सिरिया हे सैतान आहेत असंही ते सुन्नी देश मानत होते. आणि त्याच्या विरोधात आमच्या बाजूने अमेरिका आहे. ती सुरक्षितता आणि जे संरक्षण आहे ते आता धोक्यात आणलेलं आहे इराण, हे नक्की आहे. जागतिक पातळीवर आता काही देशांना धाडस होणार, कारण यांची ताकद क्षमता किती आहे ते चीननी बघितलेलं आहे.
तैवान घेण्यासाठी चीनला अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. याचं जागतिक परिणाम अतिशय धोकादायक आहे. उद्या चीनने जर तैवान घेतला तर तो अरुणाचल प्रदेशवर आपल्याला दावा सांगण्यात आलेला आहे, तिबेटवर वगैरे पुढच्या काळात. या आसामकडचा जो पूर्व भारताचा भाग आहे तर तिथून पुढे तो पुढच्या काळात 40-50 वर्षांनी बलवत्तर होऊन तिथे दावा सांगणार त्याची आणि तिथे युद्ध होणार नाही. कारण ही हारागिरी अतिशय जागतिक पातळीवर घातक आहे. व्यापारी दृष्टिकोनातून शेअर बाजार कोसळला, डॉलरच्या किमती कमी झाल्या, सगळ्या देशांवर आर्थिक बोजा आलेला आहे. त्यातून सुटण्याचे मार्ग अनेकांना आता शोधावे लागतील. अमेरिकेच्या व्यापारावर पण परिणाम होईल. एक परिणाम असा होईल की या ट्रम्प यांची राजवट कोसळून पडेल. कदाचित जे अमेरिका जनता ज्या पद्धतीने आता उठलेली आहे, सगळे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, डलास, कॅलिफोर्निया, टेक्सास त्या सगळ्या भागात, न्यू जर्सी मोठमोठे मोर्चे निघाले आणि लोकांनी उठाव केला. अमेरिकेचं एक म्हणायला पाहिजे आपण की जेव्हा जेव्हा युद्ध होत आहे म्हणून जग सुरक्षित आहे. तिथली जनता जी आहे ती आपला हुकुमशाहीचा तिथे नाही असं नाही. व्हिएतनाम वॉरच्या वेळेला निक्सन विरोधात मोर्चे निघाले ना, जेव्हा प्रेत अमेरिकेच्या लष्कराची या लागतात अमेरिका अस्वस्थ होतो. म्हणून अजूनपर्यंत तिथे सैन्य उतरायला तयार नाही आहे. जी हारागिरी निक्सनच्या काळात व्हिएतनाममध्ये झाली आणि व्हिएतनाममधनं माघार घेतले ना, मोर्चे निघाले होते. हाहाकार माजला होता. 2 जॉन्सन आणि निक्सन यांच्या राजवटी कोसळल्या त्या काळात. हीच भीती आता ट्रम्प यांच्या काळात निर्माण झाली. पार्श्वभूमी सांगितली, पण याच्यामध्ये मनमानी काम चाललंय. अमेरिकेचं हो, इराणचं हो किंवा इस्रायल, कशा करताय कशा याच्यामध्ये भाग घेत नाही किंवा निर्बंध असं मनमानी केव्हा मारेल असं कसं म्हणू शकतो? तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय. काय झालं होतं की पहिलं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून लीग ऑफ नेशन्स नावाची एक संस्था आंतरराष्ट्रीय जे पहिल्या महायुद्धाच्या एकूण परिस्थितीने होरपळले गेलेले देश होते त्यांनी परत असं संहार युद्ध होऊ नये म्हणून लीग ऑफ नेशन्स स्थापन केली. पण लीग ऑफ नेशन्स स्थापन करण्यात जागतिक शांतता राहावी म्हणून पुढाकार घेणारे देश होते. त्यांनी दुसरं महायुद्ध सुरू करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर परत तिसरं महायुद्ध होऊ नये म्हणून जागतिक पातळीवर जे दुसरं महायुद्ध झालं त्याचे सर्वाधिक विध्वंसक परिणाम युरोपला भोगावे लागले. अर्धा युरोप राख रांगोळी झाला अशी परिस्थिती तिथे उद्भवली आणि युनोची स्थापना झाली. युनोकडे अधिकार पण चांगले दिले लीग ऑफ नेशन्सचे जे अधिकार आहेत त्याच्या तुलनेने. पण शेवटी तिथे कशी पद्धत आहे ती व्हेटो सिस्टीम जी आहे, युनोची जी सुरक्षा समिती आहे तिथे व्हेटो सिस्टीम मध्येच तो विभाजन आहे, मतविभाजन आहे. म्हणजे एका बाजूला इराण, एका बाजूला रशिया आणि चीन त्यांना व्हेटोचा अधिकार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स असे काही देश आहेत त्यांना. तर कुठल्याही गोष्टीत प्रत्येक या दोन्ही गटाचे हितसंबंध आहेत ते वेगवेगळे असल्याने एकमत होत नाही आणि त्यामुळे युनो निष्प्रभ ठरते. आणि युनोच्या कायदे कानूनांना कोण विचारतच नाही, कारण त्याची मोडतोड जी आहे, ज्यांच्यावर युनोची जबाबदारी आहे, ज्यांना व्हेटोचा अधिकार आहे तेच लोक आता चीन मोडतोड करत आहे, रशिया मोडतोड करत आहे, अमेरिका मोडतोड करत आहे. हे जे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, जर रखवालदारात जर शेत खायला लागला तर शेताने कोणाकडे जायचं, तर तसं आहे ते. त्यामुळे युनो ही शेवटी मानवी सेलेस्टियल एंटिटी नाही आहे, ही अलौकिक अशी अस्तित्व नाही आहे, हे मानवी अस्तित्वच आहे आणि मानवी अस्तित्वानेच त्यांना निष्प्रभ केलेलं आहे वेगवेगळ्या प्रमुख देशांनी जे शीर्षस्थानी आहे त्या युनोच्या. असा प्रकार.